वैशाली आणि रुपाली अतिसामान्य आहे ह्याच्या पुढे. रुपालीतली कॉफी मला आवडते, वैशालीतली एसपीडीपी आवडते. तेच खावं. डोसा खाऊ नये, डोसा इथे येऊन खावा. ॲक्च्युली लोकेशन इथेच संपतंय, इथे कुठलीच पाटी नाहीये. आम्ही चौकशी केली इथे. इथेच पहिल्या मजल्यावरती मेस आहे, साऊथ इंडियन मेस असं त्याचं नाव आहे. म्हणजे हे बघूनच मला कळतंय की फार भारी असेल. इतकं सुरेख त्यांनी. आणि परत प्रत्येकाचे रंग बघा तुम्ही, सांबाराचा रंग परत. आणि जर तुम्ही गेलात ना साऊथ इंडियामध्ये कुठल्या गावामध्ये, असं ते अनइवन टेक्स्चर असणारीच इडली मिळते. तोडतानाच भाऊ कळतं. सुरेख. आतमध्ये मिरची, आलं, कढीपत्ता, सगळ्याची चव. आणि बघा ना, हा दाणे दाणे त्याचे जे पडत आहेत, सुरेख. सांबार खूप भारी. ते प्रॉपर दाट सांबार आहे. आणि असं सांबारांना भातासोबत बरोबर सुद्धा खूप भारी लागतं. चटणी छानपैकी, फुटाणे, खोबरं, मिरची टाकले त्याच्यामध्ये. तर आपण इडली ट्राय करून बघूया. इडली ना अशी वितळते, ही बेस्ट इडली आहे. मऊ आहे तरी पण कुठेही कच्ची वाटत नाहीये. परफेक्ट शिजलेली आहे. म्हणजे पुण्यातली तरी मी म्हणेन की सगळ्यात बेस्ट इडली मी आत्ता खाल्ली पुण्यातली. हा सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन काय असतं, बाहेरनं क्रिस्पी आतनं मऊ, तसा आहे. आउटस्टँडिंग डोसा आहे. ऑथेंटिक पूड चटणी आहे ती. आणि भाई मी सांगू शकतो ऑथेंटिक पूड चटणी, कारण आई बेळगावची असल्यामुळे, माझी मावशी मामी सगळे हुबळी धारवाड साईडचे असल्यामुळे लहानपणापासून मी पूड चटणी खातो. आणि ही दहीभातासोबत खा, डोशासोबत खा, जबरदस्त लागते. सुरेख. जंगल खाऊन बघा. हा भातच आहे. हा भात आहे, खूप भारी भात आहे. आणि त्याच्यामध्ये ना जिरे, मिरे आहे. काय भाताचं टेक्स्चर आहे हे. आपला इंद्रायणी भात असतो ना मऊ जसा आहे तसं आहे, पण इंद्रायणी भात नाही ऑफकोर्स. हा दिन बन गया असं झालंय मला. पुण्यातलं सगळ्यात बेस्ट साऊथ इंडियन पदार्थ जे आहेत ते मी इथे आलो. जर तुम्हाला साऊथ मध्ये जायला वेळ नसेल आणि एकदम तिकडचं काहीतरी खायचं असेल तर मी म्हणेन हे पुण्यातलं साऊथ इंडिया आहे नक्कीच. सॉरी, मला असं स्टेटमेंट करायचं ज्यामुळे पुणेकर जरासा म्हणजे नाराज होतील.